आज मी तांबड्या भोपळ्याची खीर तुम्हाला दाखवणार आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. इथं आपण आता रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. हा तांबडा भोपळा आहे, साधारणपणे हा अर्धा किलो आहे. त्याच्यामधल्या बिया आपण इथं काढून घेणार आहेत पहा आता आणि त्याचे असे छोटे तुकडे तयार करून मधलं सगळंच आपण ते जे आहे धागे ते सगळे काढून घेणार आहेत पहा. त्याच्यानंतर मागची साल पण आपण इथं काढून घेणार आहेत. नंतर आपण तो शिजायला टाकणार. साल त्याची पटकन निघते पहा. बटाटा काढायचं जे यंत्र असतं त्याने ती साल निघून जाते. सगळी साल आपण काढून घेतली. सगळे तुकडे स्वच्छ केले. तर आता छोटे-छोटे याच्यापर्यंत तुकडे करून घेऊ पहा. सगळ्या भोपळ्याचे ते तुकडे करून घेतलेले आहेत पहा आपण आता. आता हे धुवून घेऊ एकदा आपण. कारण अगोदर काय आपण तर धुतला नव्हता साल काढल्यानंतर. धुवून घेऊ आणि आपण हा काही कुकरमध्ये नाही लावणार पहा. आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. वाफवल्यामुळे सुद्धा चांगली खीर तयार होते पहा. स्टीमरमध्ये आपण तो उकडायला टाकणार आहेत. हा भोपळाची खीर उपवासाला पण चालते पहा. जर मखाना तुम्हाला नसेल चालेल तर तुम्ही तो टाकू नका. मखाना याच्यात वापरलेला आहे मी. बाकी नवरात्रामध्ये तर ही खीर करतातच लोक. आणि आमच्याकडे तर ही खीर नेहमीच असते. जेव्हा कधी तांबडा भोपळा आम्ही बाजारातून आणतो, तर भाजीपेक्षा आम्ही त्याची खीरच जास्त करतो. स्टीमरमध्ये टाकले पहा त्याला आता एक 10 ते 12-15 मिनिटामध्ये तुम्ही जसे तुकडे लहान-मोठे केलेत, त्याच्यावर ते पटकन शिजतात पहा. मोठे तुकडे असले थोडासा वेळ लागतो. मीडियम आकाराचे केले तर 10-12 मिनिटात ते शिजून जातात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले पहा इथं मखाने घेतलेत मी थोडे आणि थोडे इथं बदाम घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत आणि इथं शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत पहा मी. सगळं भाजून झालेलं आहे आपलं. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करायचं आहे. तर शेंगदाणे आपण नंतर करणार आहोत ह्याच्यामध्ये टाकून. भरड करायची आहे आपल्याला त्याची. हे मात्र सगळं बारीक करायचं आहे. याच्यामध्ये विलायची पावडर पण आपण याच्यातच टाकून देणार आहे. त्याच्यामुळं खूप छान स्वाद येतो पहा. चांगली बारीक होते ती याच्यामध्ये. हे बारीक करायचं आहे आपल्याला आणि शेंगदाणे आपण नंतर टाकू. त्याची थोडी भरड करायची आहे आपल्याला. हे बारीक करून घेऊ आपण. हे झाले पहा बारीक. आता शेंगदाणे याच्यात टाकून घेऊ आपण. इतका सुंदर सुवास सुटलाय त्या ह्याचा वेलदोड्याचा. झालं आपण मिक्सरमधून हे काढून घेतलंय आता. आता भोपळ्याचं काय झालंय बघू एकदा. अतिशय पोषण मूल्याने भरलेला हा भोपळा आहे पहा. खूप पोषण मूल्य याच्यामध्ये असतात. आणि आपण गूळ टाकणार आहोत. आपण इथं साखरचा वापर करणार नाहीये. त्याच्यामुळे पोषण मूल्यांमध्ये अजून वाढ होते पहा. खूप एनर्जी मिळते या भोपळ्यामध्ये आणि असा स्मॅश करून घ्यायचा आपल्याला. मिक्सरला लावायचं नाही, फार बारीक नाही करायचं. स्मॅश केल्यावर पण भरपूर बारीक होतो. तुम्ही पाहिजे तसं तिथं बारीक करू शकता. कारण फोड ना फोड इथं चांगली शिजलेली आहे पहा. वाफवलेली आहे चांगली. बारीक झाला तो कुठे याच्यामध्ये टाकून देऊ आपण. तुम्ही कसाही टाका कढईत टाकल्यानंतर जरी टाकला तरी तो लगेच मिक्स होतो. कसंही टाकू शकता तुम्ही तसं काही नाही. आणि गूळ जो वापरलेला आहे ना, तो तुमच्या गोडीवर अवलंबून आहे. तुम्हाला खीर किती गोड लागते त्याच्या अंदाजानुसार तुम्ही गूळ घ्यायचा. असं खास प्रमाण नाही, इतकाच गूळ घ्या किंवा तितकाच घ्या. काहींच्या घरी गोड नाही चाललं तर त्याने थोडं कमी वापरायचं. काहींच्या घरी गोड चालतं तर त्याने थोडं वापरायचं जास्त. जसं गोड पाहिजे आपल्याला. आता तसं त्या पद्धतीने गूळ टाकायचा आहे. आता आपण कढई ठेवलेली आहे. गॅस चालू केलाय. त्याच्यामध्ये तूप टाकले आणि त्याच्यामध्ये खिसमिस टाकलेली पहा थोडी. आता याच्यामध्येच आपल्याला बदाम टाकायचे आहेत आणि काजू टाकायचे आहेत. पण मी ते विसरले. ते नंतर टाकलेत मी. तरी थोडेसे तळलेले आहेत ते. याच्यामध्ये टाकून घ्यायचंय मिश्रण. थोडेसे काजू बदाम मी ठेवले होते. खरं तर ते तुपातच टाकायला पाहिजे होते, पण काही हरकत नाही. इथं पण टाकून घेणार आहे. गूळ टाकून घ्यायचे मी अगोदर आता. म्हणजे गुळाला पाणी सुटेल चांगलं.
इथं मी ते टाकून घेतले. तसे ते मी आधी भाजून घेतलेले आहेत थोडे. त्याच्यामुळं काही अडचण नाहीये. अगदी कच्चे असतील तर मग तुपात टाकले तरी चालतात. म्हणजे कच्चेच टाकले असतील तुम्ही तर तुपातच टाका. पण हे थोडेसे त्या बदामाबरोबर भाजूनच घेतलेले आहेत थोडे. त्याच्यामुळे काही अडचण नाही. आता हे चांगलं हलवून घ्यायचंय पहा त्याला पाणी सुटलेलं आहे. आता मी पलीकडच्या गॅसवर दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे पहा. कारण याच्यामध्ये गूळ टाकल्यामुळे आपण गॅस चालू असतानाच वरून दूध टाकायचं नाहीये पहा. आपलं थोडं हे मेल्ट झालं ना, मग आपण नंतर दूध कसं टाकायचं हे बघू. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही. नाहीतर तुमची खीर मग नासून जाईल पहा. दूध टाकण्याचं सिक्रेट आहे. आता शक्यतो तुम्ही म्हशीचं दूध वापरा पहा घट्ट चांगलं. आता आमच्याकडे गाईचंच आहे दूध त्याच्यामुळे मी गाईचं टाकलंय. गाईचं दूध थोडं पातळ असतं. पण म्हशीचं दुधाने अजून छान लागते पहा ते दाट होते ना. आता मी गॅस बंद केलाय पहा आणि नंतर मी हे गरम केलेलं दूध टाकलेलं. दूध गरम करायचं पण गॅस मात्र बंद करायचा. एक 5 मिनिटासाठी किंवा एक 2-3 मिनिटं बंद केला तरी चालेल. नंतर पुन्हा आपण गॅस सुरू करणार आहे. पण अगदी उकळत्या खिरीमध्ये हे उकळतं दूध नाही टाकायचं पहा खीर नासून जाते मग. कारण त्याच्यामध्ये गूळ आहे. आता जरी ऑर्गॅनिकचा गूळ आहे आमचा, पण तरी ते थोडंफार केमिकल त्याच्यामध्ये टाकतातच आपण गृहीत धरायचं तसं. आपली खीर तयार झालेली पहा एकदम. एकच उकळी आणायची त्याला शिजलेली असते. का आपण याच्या बाउलमध्ये ती काढून घेतलेली आहे. अतिशय पौष्टिक अशी ही खीर तयार होते पहा. तुम्हाला मला आजची रेसिपी कशी वाटली मला ते सांगा. कमेंट करून लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. अशी हेल्दी खीर एकदा नक्की करून पहा. खीर तर तुम्ही वेगवेगळी नेहमीच करता, पण अशी पण एकदा करून पहा. आमच्याकडे ही खीर नेहमी केली जाते पहा आणि गूळच वापरायचा खिरीसाठी जास्त करून. त्याच्यामुळे खीर जास्त हेल्दी होते. नवरात्रात ही खीर हमखास केली जाते पहा. नवरात्रात उपवासाला चालते ती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पहा गूळ टाकलाय तरी खिरीला कुठेही काळपटपणा आलेला नाहीये. साखरेने ती अजून पांढरी दिसणार आहे, पण साखरेपेक्षा गुळामध्ये पौष्टिकता जास्त आहे म्हणून तो गूळ आपल्याला वापरायचा. तुम्ही अजून ड्रायफ्रूट टाकू शकता याच्यामध्ये. अजून तुम्ही सजवू शकता ह्या खिरीला.